फडणवीस साहेब यांनी एक आश्वासन दिलं होतं, सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 हेच शब्द होते. मी तुम्हाला ते ऐकू घालतो त्यांनी काय म्हणले होते. पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. 30 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. आता मला सांगा, तुम्ही काय बैमानीची हद्द असती. सरकार मोठमोठी आश्वासन देत असून सरकारने मोठा गाजावाजा करत घोषणांचा पाऊस पाडत निवडणुकाही जिंकल्या, पण अद्यापपर्यंत सर्वसामान्य जनतेला तथा शेतकऱ्यांना गोरगरिबांना अजूनही याचा लाभ मिळालेला नाही. हाच मुद्दा हाती धरत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं 150च्या वर ट्रॅक्टर घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी सरकारवर आणि स्थानिकच्या प्रशासनावर ताशेर ओढल्याचं पाहायला मिळालं. जाहीर केलेल्या अनेक योजना आणि दिलेल्या आश्वासनं आज केवळ कागदावरच राहिली आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड निराशेच्या गर्दीत ढकललेले गेले असून अनेक मूलभूत समस्यांनी डोकेवर काढले. याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं औंढा नागनाथ तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आलंय. सत्ताधारी तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना लगोलग कर्जमाफी देण्याचा गाजावाजा केला. तसेच वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा पत्ता नाही. सरकारने सरड्याला लाजवेल इतका वेगानं रंग बदलला. कर्जमाफीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष संपत आलं असताना कर्ज भरण्यासाठी सांगून अर्थमंत्री अजित पवारांनी त्यांची क्रूर थट्टा केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मार्फत राज्यांच्या तिजोरीत जाणारा जीएसटी अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना परत करण्याच्या बाता मारल्या, मात्र जीएसटी शेतकऱ्यांच्या वाट्याला आलाच नाही. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं औंढा नागनाथ येथील तहसीलदार यांना देण्यात आलंय. यावेळी ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे, गणेश देशमुख, सुनील खंडागळे, अनिल शिंदे, बबन इघारे, नवनाथ पाटील कुरे, दत्तराव आंभोरे, बाळू पाटील, शंकर अकमार, शिवराज रावले, प्रेमस्वामी, सागर रावले यांच्यासह रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सानप यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला. यावेळी 150च्या वर ट्रॅक्टर घेऊन तहसील कार्यालयावर हा सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळाला. आपल्याला मोर्चा काढण्याची गरज का पडली? हे शासन निवडणुकीपूर्वी आपल्याला काही त्यांनी आश्वासन दिले होते आणि ते आश्वासन त्यांनी पूर्ण नाही केले, म्हणून आपल्याला ही मोर्चा काढायची गरज पडली पाहिजे. खरं म्हणजे विरोधी पक्ष म्हणून आपली ती भूमिका आहे की आपण जो काही सरकारकडे चुकत असेल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम विरोधी पक्षाने केलं पाहिजे आणि तेच काम आपण या ठिकाणी करत आहोत. आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ह्याच सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी एक आश्वासन दिलं होतं, सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 हेच शब्द होते. मी तुम्हाला ते ऐकू घालतो त्यांनी काय म्हणले होते. पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. 30 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. आता मला सांगा, तुम्ही काय बैमानीची हद्द असती. याच उपमुख्यमंत्र्यांनी, त्या तत्कालीन मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 करणार. कुठंतरी थोडी लाज वाटली पाहिजे जीवाला आपण काय बोललो. आणि त्याच भूमिकेवर उपमुख्यमंत्री सांगतात 28 मार्चला त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी 2 दिवसात पैसे भरले पाहिजेत. सगळ्याच गोष्टी सांगितल्या त्या होणार नाहीत. अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्या लोकांचे मतं तुम्ही घेतले कर्जमाफीच्या नावावर, लोकांनी तुम्हाला, शेतकऱ्यांनी तुमच्याकडे आतुरतेने पाहून मतदान केलं आणि परत सांगता आता ते आम्ही शक्य होणार नाही. आणि त्याला पुन्हा देवेंद्र फडणवीस अनुमोदन देतात की नाही, ही भूमिका फक्त अजितदादाची नाही, ही भूमिका सरकारची आहे. अरे किती मोठी फसवणूक. आपल्या शेतकऱ्याला सुद्धा या गोष्टीची चीड आली पाहिजे. आपण पाहिलं पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी वर्ष आंदोलन करतात. वर्षभर मागच्या वेळेस आंदोलन चालू होतं. हजारो शेतकरी त्या ठिकाणी मेले.
परंतु शेतकरी हटले नाही. परंतु यांना माहित आहे महाराष्ट्रातला शेतकरी कधीही एक होत नाही आणि त्याला कसंही वागवलं तर आपल्याला मतदान केल्याशिवाय ते राहत नाही. त्यामुळे आपली ही पद्धत, आपली या पद्धतीने आपल्याला वागणूक देत आहेत. म्हणून आपण शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्ही काही वेगळं म्हणत नाहीत, आम्ही मागितलंही नव्हतं. तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं ते तुम्ही पूर्ण केलं पाहिजेत. दुसरी त्यांनी आपल्याला घोषणा केली होती की पीक विमा 1 रुपयामध्ये पीक विमा चालू गेल्या वर्षी त्यांनी इलेक्शनच्या तोंडावर 1 रुपयात पीक विमा चालू केली आणि या वर्षी आता पहिल्या पद्धतीने आपल्याला पैसे भरायचे त्यांनी सांगितले. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही फार मोठी दुसरी आपली फसवणूक आहे. 1 वर्षापुरतं आपल्याला चालू केलं, लोकांना वाटलं बरं झालं आम्हाला आता पैसे भरायची गरज नाही आणि आपल्याला विमा फुकट मिळणार. परंतु यावर्षी ती पुन्हा योजना बंद केली. बरं, नुसतीच योजना बंद केली नाही, त्याच्यात काय गाठ मारली हे थोडं बारकाईने आपण शेतकऱ्यांना पाहिलं पाहिजे. त्यांनी काय केलं, पूर्वी कसं होतं, समजा आपण विमा भरला आणि मध्येच एखादी अतिवृष्टी झाली आणि आपण जर क्लेम केला तर आपल्याला 25% अग्रिम तात्काळ मिळायचं. किंवा एखादा दुष्काळ पडला, आपण क्लेम केला, पीक वाळून गेलं तर आपल्याला अग्रिम म्हणून काही रक्कम मिळायची. परंतु आता शासनानं ती तरतूद ठेवलेली नाही. आता मला सांगा तुम्ही, समजा एखाद्या कंपनीचा आपण विमा काढला आणि आपला ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट झाल्यानंतर एखादं टंगडं मोडले, आपले दोन्ही पाय कामातून गेले आणि आपण बेडवर बोललो तर कंपनी म्हणणार आम्ही तुम्हाला मेल्याशी विमा देणार नाही. अरे आता का शेतकऱ्याला तुम्ही मेल्यावरच आम्हाला देणार का? तू शेतकरी पूर्ण संपुष्टात आल्यानंतर आम्हाला विमा देणार का तुम्ही? म्हणजे हे एक जे बदल केलाय हा शेतकऱ्यावर अन्याय करणारा बदल आहे. हे कुठेतरी त्यांनी थांबवलं पाहिजे आणि पूर्वीप्रमाणे पीक विमा 1 रुपयामध्ये चालू केला पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे. त्यानंतर तिसरी मागणी अशी आहे की आपल्याला विधानसभेपूर्वी आता शेतकऱ्याला कदाचित या गोष्टीची कल्पना नसर, एक आश्वासन दिलं होतं सरकारनं की जीएसटी तर वेगळी आहेच, परंतु हेच जीएसटी म्हणून स्टेट गव्हर्नमेंटचा एक टॅक्स आपल्या खतावर लागला जाते. त्या खतावरला एसजीएसटी टॅक्स आपल्याला गव्हर्नमेंट परत करतो असं आश्वासन त्यांनी विधानसभेपूर्वी दिलं होतं. ते सुद्धा पूर्ण केलं नाही. आमची मागणी आहे की आम्हाला आमची एसजीएसटी नावाचा जो काही टॅक्स खतावर आपण घेतला ते आमच्या सर्व शेतकऱ्यांना परत करण्यात यावा. तिसरी आमची मागणी आहे, आमच्या लाडक्या बहिणीला फसवलं, 1500 रुपये देऊन परत 2100 रुपये देतो म्हणून मतदान करून घेतलं, सरकार सत्तेवर आलं आणि आता 2100 तर सोडा, परंतु 1500 देण्यात सुद्धा कुठेतरी दमछाक होते आणि आता काहीतरी निकष लावतात. कालच एक निकष लावलाय, ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असेल त्या महिला याच्यामध्ये बसणार नाही. आणि ज्यावेळेस ऑनलाईन करायचं, पटापट ऑनलाईन करा. ती कर्मचारी असो, उत्पन्न किती असो, इन्कम टॅक्स भरणारे असो, कोणते असो, त्यावेळेस कुठेही सरकारनं अशा अटी आणि शर्ती टाकल्या नाही. गणगण लोकांना ऑनलाईन करून घेतलं, 2-3 महिन्याचे 7-7.5 हजार रुपये फटाफट टाकून दिले, मतदान करून घेतलं, सरकार सत्तेवर आलं आणि आता कुठेतरी याच्यामध्ये काटछाट करत आहेत. आमची पुन्हा ही मागणी आहे, तात्काळ महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना, ती कर्मचारी असो, ती गरिबीची असो, श्रीमंत असो, जी काही उत्पन्न असेल ते असेल, सर्व महिलांना तात्काळ महिन्याला 2100 रुपये आपण दिले पाहिजेत, ही आमची चौथी मागणी आहे. त्यानंतर आमची मागणी आहे की आपण एनडीआरएफच्या निकषामध्ये, जे काही एनडीआरएफचे निकष होते, पूर्वी समजा दुष्काळ पडला तर एनडीआरएफच्या निकषानुसार आपल्याला 3 हेक्टरपर्यंत शासन मदत देत होतं, ती मदत आता 2 हेक्टरपर्यंत आणलेली आहे. हा सुद्धा फार मोठा अन्याय. आपल्याला कळलं ना आपल्याला कशा पद्धतीने मारायलेत ते. एकीकडे लाडकी बहीण द्यायचं म्हणून ठरवायचं, पैसे थोडे थोडे द्यायचे आणि दुसरीकडे आपली लूट करायची. आपण पाहिलं, आता मी येते वेळेस पाहिलं आरटीओ तिथं कुठेतरी होतं पाहिजे गाडी. आता आरटीओच्या गाड्या काय 25-25-30 दिल्यात काय किती लोक, मला काही कळलं. म्हणजे अहो साधा टेम्पो जरी आमचा बाजारला गेला धान्य घेऊन तरी त्याला अडवलेत 1000, 2000, 5000 रुपये शकून कापायलेत. म्हणजे आपली लूट किती आहे. ट्रॅक्टरला लुटायलेत, टेम्पोला लुटायलेत. आरटीओ जिल्ह्यात एक असतंय का आता काय पोस्ट 10-15 झाल्यात ते काय आम्हाला कल्पना नाही, परंतु कुठेही आरटीओच्या गाड्या दिसायल्यात आणि शेतकऱ्याची लूट त्या ठिकाणी चालू केलेली आहे. आता हा झाला आपला प्रशासनाला मागण्याचा भाग. हा एक पक्षानं दिलेला आपल्याला वरून संदेश होता, त्याप्रमाणे आपण ह्या मागण्या शासनासमोर मांडल्या. तात्काळ त्या मागण्या त्यांनी आपल्या मंजूर कराव्यात. आणि आता दुसरा विषय राहिला की तहसील पंचायत समिती यामध्ये जी काही आपली पिळवणूक होत आहे, मी खरं म्हणजे पोलीसवाल्याला कधीच चांगलं म्हणत नाहीत, परंतु आपल्याला जे काही या पोलीस स्टेशनला पीआय मिळाले, जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं ठाणं असून आपल्या पीआयचं राहिरे साहेबाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते करत आहेत. मी तालुक्याच्या वतीनं आजपर्यंत पहिला पीआय, मला वाटतं यापूर्वी एक संग्राम सांगे नावाची पीआय तालुक्याला मिळाली होती चांगले, त्यानंतर दुसरा माणूस आपल्या तालुक्याला मिळालाय की जे चांगल्या पद्धतीने कुठेतरी काम करतंय. पण साहेब, जवळा बाजारला थोडं लक्ष द्यावं लागते. तिथं लूट काही थांबणं, तुम्ही बऱ्यापैकी इथं चांगलं सांभाळलं, परंतु जवळा बाजारमध्ये ती परिस्थिती नाही. तुमचं एका साईडला अभिनंदन करतो, दुसऱ्या साईडला तुम्हाला विनंती करतो की आपण तिथं थोडं लक्ष देऊन सर्वसामान्य जनतेची कशी लूट कमी करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे.
आता आपण सन्मान्य तहसीलदार साहेब जर ऐकत असतील तर तहसीलदार साहेबांनी थोडं काम बाजूला ठेवून ऐकावं. ज्या पद्धतीनं आपण तहसीलला या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम करत आहात, तहसीलदार साहेबांचा स्वभाव अत्यंत शांत आहे, ते त्या पद्धतीचे नाहीत. परंतु ज्या पद्धतीचं नियोजन आणि नियंत्रण कर्मचाऱ्यावर असायला पाहिजे ते त्यांच्यावर राहिलेलं नाही. कालच एक कोणीतरी सलीम कुत्ता नावाचा कर्मचारी आला इथे, पेशकार आहे, आडनाव मला माहित नाही, बहुतेक कुत्ता म्हणायला होती, कारण ते कुत्र्यासारखंच वागलं काल. आमचा संजय आयर नावाचा कार्यकर्ता तिथे गेला होता, आडवाच्या भाषेत त्या माणसाला ते बोललाय. तहसीलदार साहेब, अशा पद्धतीने जर आपले कर्मचारी या ठिकाणी वागत असतील तर ही शिवसेना आहे, लक्षात ठेवा. आम्ही संपलेलो नाहीत, आम्ही शांत बसलो होतो. कपडे फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. यानंतर जर कुठल्या आमच्या एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला जर कोणी तहसीलमध्ये त्रास दिला तर आम्ही त्याचे कपडे फाडल्याशिवाय निश्चित राहणार नाही, याची नोंद सन्मान्य तहसीलदार साहेबांनी घ्यावी.